श्रीपदी अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय प्लावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर दिवस होता चंपाषष्ठी. अफजलखानाचा कोथळा काढल्यानंतर संभाजी कावजीनं त्याचं मुंडकं आऊसाहेबांच्या पायाशी नेऊन ठेवलं आणि मग प्रतापगडापासून करवीर पावेतो मराठी जाळ पेटला आणि मग हे मराठी वादळ निघालं थेट विजापूरच्या रोखानं. पहिला मोहरा होता किल्ले चंदन. यावेळी आवर होते नेतोजी पालकर, सिद्दी हिलाल, हणमंतराव खराटे, पांढरे, हिरोजी इंगळे, भीमाजी वाघ, सिधोजी पवार, गोदाजी जगताप, सरदार महाडिक हे सगळे सरदार झुंज गाजवीत होते. सातारा, खटाव, मायणी, आष्टी, वडगाव, वेळापूर, कराड, पाली, नेरळे, कामेरी, कोळे या मार्गविरास पोहोचले. अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीनं वाढलं. जवळ 5 कोसांवर आदिलशहाचा लाडका पन्हाळा होता. हा स्वराज्याच्या सीमेवरचा किल्ला आमच होता. मी विजापूरच्या दिशेनं स्वराज्य वाढवत असताना इकडं मावळा काढून आऊसाहेब त्यावेळी वासोट्यावर झुंज घेत होत्या. सगळीकडे मराठी साम्राज्याची फत्ते चालू होती आणि मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. राज आल जिंकुनिया जगभरी शिवबा राज नाव गाजजी. राज आल जिंकुनिया जगभरी शिवबा राज नाव गाजजी. भनिगत वारगात कान भाळा भरी शिवबा राज टंक वाजजी. मराठीचे गणी मोठा हे मनी खातो जी. कंचा काळ भी करू द्या माझे आमच्या भाराने ठासजी. राज जिंकुनिया जगभरी शिवबा राज नाव गाजजी. माझा राजा माझा शिवबा यावेळी आऊसाहेबांना अनेकांची साथ होती आणि आदिलशाही विरुद्ध नेहमी बंड उभारणाऱ्या बांदल घराण्याच्या वीरांगना दीपाई आऊ बांदल, दीपाईंचे युवराज रायाजी यांच्या धर्मपत्नी भवानीबाई तेव्हा दीपाईंच्या हाताशी होत्या. अवसूनबाई झालं की बवाळून? होय, माफी करा. असून द्या. पण काय बघत होता एवढं? परतेश जगदंबा. चला आता आत येऊ द्या त्यांना. होय. वा दीपाई, तुमचे कौतिक करावे तेवढे थोडेच आहे. अफजल खानाच्या लढाईत तुम्ही जमाव जमवून केवढा मोठा पराक्रम गाजवलात त्याच्या कथा ऐकल्यात आम्ही. या बांगड्या बदल्या हातांना तुम्हीच बळ दिले आऊसाहेब. आंधी वाकडू वाण्या नजरनं हिव भरायचं. पर आता आम्ही मराठी बाया कनिमाचं वाकडं डोळच वर बाडून काढतो. भले शाबास. काय झालं सुनबाई? जी हुजरातीचा मेना दिसला बाहेर. सोयराबाई आले ती म्हणून मागं फिरले. सोयरा साहेब जी आगीने एक खुशखबर घेऊन आलाय. त्याला म्हटलं आऊसाहेबांना जानावळीला जाऊन सांगूया. चल आगिन्या. मुजरा आऊसाहेब, आपण पन्हाळा जितला आऊसाहेब.
जगदंबेची कृपा. अव बघताय काय सुनबाई, साखऱ्या घेऊन शान या, तोंड गोड करा समद्यांचं. आले. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. हमारे बेटे की जान और सल्तनत दोनों दांव पे लगे हैं. सिवा अगर इसी तरह जीतता रहा तो हमारे बेटे हजरत आदिल शाह की जान को खतरा हो सकता है. इसीलिए भेजा था ना आपको रुस्तमे जमान. लेकिन क्या हुआ, हार कर वापस आए, मर क्यों नहीं गए वहां. अपना पहाड़ी मुझ छोड़कर सिवा मैदान में आया था. कितनी फौज थी उसके पास? 5000 और आपके साथ 30,000. फिर कैसे हार गए? अफजल खां जैसा शेर फाड़ दिया उसने. उसके वालिद शाहजी राजे कहते हैं सिवा मेरी बात नहीं मानता, तो क्या करें हम? आदिल शाही तक पे बिठा दे उसे. बोलो, बोलती क्यों बंद है सबकी? हमने कोशिश. गुस्ताखी माफ बड़ी बेगम साहिबा. अगर आपकी इजाजत हो तो क्या मैं कुछ अर्ज कर सकता हूं? गद्दारों के लिए इस दरबार में कोई जगह नहीं है सिद्दी जौहर. गुस्ताखी मुआफ बड़ी बेगम साहिबा. हमारी बगावत के बारे में आपने जो कुछ भी सुना वो सिर्फ अफवाहें थी. हमारे बारे में गलतफहमी पैदा की है किसी ने. हम यकीन कैसे करें? एक मौका अपनी वफादारी साबित करने का सिर्फ एक मौका दीजिए उस शिवाजी को. जुबान बंद रखिए अपनी. एक बागी दूसरे बागी को हराने की बात कर रहा है. आप जैसे बागी घर जला रहे हैं और वहां सिवा पूरी सल्तनत जला रहा है. लगता है सिवा को रोकने के लिए दीवार ही बांधनी पड़ेगी हमें. सरदार सिद्दी जौहर, आपके लिए खुशखबर है. बड़ी बेगम साहिबा और जहांपनाह ने आप पर मेहर नजर करने का फैसला किया है. मेहरबानी बड़ी बेगम साहिबा, मेहरबानी हुजूर. आपका मुआफी नामा हम कबूल करते हैं. आपको शाही खिदमत का एक मौका देते हैं और आपको सलाबत खान इस खिताब से नवाजा जाता है. पुरानी गलतियां सुधार कर हमें आपकी वफादारी का सबूत पेश कीजिए सिद्दी जौहर. शिवाजी को नेस्तो नाबूद कीजिए. जी बड़ी बेगम साहिबा. जी हुजूर. आइए सरदार, खिलत कबूल कीजिए.
मेहरबानी हुजूर। मेहरबानी हुजूर। मेहरबानी हुजूर। हसूल 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 हसूल। सिद्धी जोहर आपली प्रचंड फौज घेऊन मराठी मुलकाकडे निघाले. ते कसे म्हणाल? कसे? उन्मत्त सिद्धी जोहर आहे. उन्मत्त सिद्धी जोहर केला कहर फासल बरोबर. देऊन या वेढा पन्हाळ गडाला ससा पाणी विळख घातला तसा उन्मत्त. किले की पिछली बाजू तुम्हारे हवाले फाजल खान। जी हुजूर। किले की बाई बाजू तुम संभालोगे रुस्तमे ज़बान। कोल्हापुर के रास्ते पर तुम्हारी नजर चाहिए। उस इलाके को तुम अच्छी तरह से जानते हो। जी। और दलेर मसूद हमारे दामाद, तुम्हारे भरोसे हमें बहुत काम करना है। हुक्म फरमाइए अब्बा हजरत। तुम्हारी फौज घूमती रहेगी, उसके साथ एक टुकड़ी होगी। मराठे कहीं से भी हमला करे, घेरा टूटना नहीं चाहिए, वो टुकड़ी उनका सामना करेगी। हमारे मेहमान अभी तक नहीं आए। बस आते ही होंगे अब्बा हजरत। खास पैगाम भेजा है राजापुर। मेहमान? कौन खास मेहमान? शुक्रिया कंपनी वेलकम सर। सिद्धी जोहरने आपली प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. आणि यामध्ये मार्च गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला. आणि आता मात्र काय करावं महाराजांना कळेना. आणि मग धावत आलया दाराशी वादळाई. वाऱ्याच्या यगानं धावत आलया दाराशी वादळाई. दारुगड 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 गई. दारुगड 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 गई. दारुगड 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 गई. दारुगड 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 गई. दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई.
दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू देतील आग आई समजा जगाला भारून वाटली सुखाची परडी आई समजा जगाला भारून वाटली सुखाची परडी आई दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू देतील आग आई उरात पेटाला वाना वाईजला सत्वर धाव ग आई वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराशी वादळ आई दारुघड 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 ग 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 आई आऊसाहेब अहो थांबा. तुम्ही नसताना इथलं सगळं कोण सांभाळणार? तुम्ही सोयराबाई आम्ही आमच्या अनुपस्थितीत गडाची रयतेची काळजी घ्यायला शिका. जी. नेतोजी तुम्ही राजा कोंडला गेला असताना गनिमाच्या भीतीनं पळून आलात. भले शाबास. असे माघारी येताना संकोच नाही वाटला? आऊसाहेब नाही ना जबाब तुमच्याकडे. आता आम्हीच उत्तर शोधलंय. जातीनं जातो आणि त्या सिद्ध्याचं मुंडकं छाटून आणतो. आऊसाहेब राज यांच्याच हुकमानं इजापूर मारायला गेलतो. पुण्याच्या मुलखात मोगलांनी तसवीज केली म्हणून इकडे आलो. आऊसाहेब राजा पनाळगडे अडकून पडलेत नव. तुम्ही चिंताच करू नका. आई भवानी हाय पाठराखणी. आत्ताच्या आत्ता जातो आणि पन्हाळ्याचा येडा फोडून येतो. कराल तसं जी हाँ जी. आणि काही दगा फटका झाला अरे तर तोंड दिसणार नाही तुम्हाला. अख्खा सह्याद्री उलथा पालथा करू. राजासने सोडून आणू. येसुजी. चला रे. चलो. नेतोजींचा वेढा फोडण्याचा प्रयत्न सिद्दी हिलालच्या आर्त आक्रोशात फिरून गेला. बाजी जी. रसदेची काय परिस्थिती? सुलतानी मुळावर होतीच, आता तिला आसमानीची साथ. राजे तसा बऱ्यापैकी साठा आहे, परंतु संपूर्ण पाऊस काळ निभेल असं काही वाटत नाही. नाही का फुलाजी दादा? हो ना. 3000 लष्कर आहे गडावर. म्हणजे आत्ता हातात नोटाची गाठ नसली तरी लवकरच ती वेळ येऊ शकते. आपण जर हा गड सोडला तर इथली शिबंदी निभेल. कारण सिद्धीला हा गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त रस आहे. आपण इथून बाहेर पडलो तर वेढाही उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जोमानं नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकू. रायाजी जी राजा. आम्ही तुम्हाला बेबुदी करण्यासाठी विशाळगडही घ्यायला सांगितला होता. वय जी. त्याची काय परिस्थिती? बांधून तयार आहे जी. नाईक जी. विशाळगड इथून किती दूर? 22 कोस. मग एखाद्या पावसाळ्या रात्री पन्हाळा सोडायचा आणि विशाळगड जवळ करायचा. परराज मंदी सिद्धीचा याडा. त्यातून बाहेर कसं पडायचं ते नाईक ठरवतील. नाईक जी. आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच वाट दाखवा. वय जी. नाईक जी राज. इथून जायचंय का आपण? वय जी. इकडनं उजव्या अंगानं खालच्या खोंगळीतून एक पाणलोट उत्तरेकडनं मसईच्या पाठारावरून येणाऱ्या ओढ्याला जाऊन मिळतो. तिकडं मेढ बी जरा पातळ आहे आणि पाण्याला खळखळाट असा की चावल सुधी काय कुजायची नाही बघा. तसंच उत्तरेकडून वड्यातून पलीकडे गेलं का मसाईचं पाठार. मग येडा माग राहतोय. मसाईच्या पाठारापासून डावीकडं कुवारखिंड, मग खोतवाडी. खोतवाडीच्या पुढची एक छोटीशी खिंड वालांगी. का आंबेवाडी, कळकवाडी, रिंगेवाडी, मालेवाडी, पाटेवाडी करून मसावड्यात निघायचं. मसावड्याच्या नंतर पांढरपाणी आणि मग कासारीचा वाडा वालांडला. काही शालगड 4 कोसावर. पुढं आपल्या बरोबर पालख्या राहतील राज. एका पालखीमध्ये
शिवा असेल. पण नाही शिवा. राज आपलं एक जास्त राहील. शिवा वेगळ्या वाटेने येईल. गस्तीची पथकं हुकली का पालखी तिथंच सोडून आपल्याला येऊन मिळेल की. हा आपण फक्त एक करायचं. आपण खाली उतरपतूर गनिमाला आपला सुगावा लागणार नाही तेवढं बघायला शाही गोष्टी मिरवायची लय हौस असती. पालखी असेल तर ते शिवालाच राज समजत्याल आणि मग त्याच्याशीच बोलाचाली करत राहत्याल. आपल्याला येळ मिळेल राज. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसंच करू. पण गरज पडली तर पालखी सोडू, कारण पालखी घेतली तर वेग मंदावेल आणि आम्हाला आमच्या दोस्तांचे जीव दावणीला लावायचे नाहीयेत. सिद्धीचे पहारे जागते असतील. प्रसंग पडलाच तर आपल्यातल्या एकेकाला 100 जणांची झुंज द्यावी लागेल. काळजीच करू नका राजे. बांदलांची सेना आहे तुमच्या बरोबर. गनिमाची ढगपुटी झाली ना राजा, तर तुमच्यासाठी अंगावर घेऊ आम्ही. होय राजा. रायजी, बाजी, जी. तुमचे 600 चखोट धारकरी आपल्या सोबत असू द्या. नायकांनी दाखवलेल्या वाटेनच आपण होतो. आणि बाजी, जी, जास्तीची शस्त्र बरोबर असू द्या, गरज पडेल. होय. जय भवानी. युक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. आणि या वेळेला महाराजांनी आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा तो म्हणजे शिवा काशीद याला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवाने सांगितलं, होय महाराज जातो की. पण शिवा, याचा परिणाम काय होईल माहितीये तुला? होय महाराज, मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच ना. पण राज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती पोहोचलात तर लाख शिवा न्हावी तयार होतील. आणि तुम्ही संधी ही जर मला दिली राज, तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. राज एवढी संधी द्या की मला. आणि त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली आणि त्यावेळेला महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला आणि शिवा म्हणाला, राज माझ्यासारख्यांसाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आला, आणखी काय पाहिजे या शिवाला? पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे राज जल्दी करा. गस्तीची पथकं या आधी निघाला हो, नाही तर आड काय होईल. चल पालखीत बसायची. शिवा. राज आमच्या सभेत चल. राज शिवा, आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल. चल. राज शिवा. राज लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता. माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फक्त. राज तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर, की शिवाजी राजाचं मारण मिळाला. मारून 96,000 वर्ष जगेन म्या राज. चला.
तुम्ही. चला चला, हा येळ दौडू नका. चला 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 चला. अब्बा हजरत, हमें तन्हाई में रहने दो मसूद. तन्हाई छोड़िए, जश्न का ऐलान कीजिए. खास तोहफा लाया हूं आपके लिए. पधारिए राजा साहब. शिवाजी, हमसे दगा कर रहे थे. दगा और हम और नहीं तो क्या, भाग तो रहे थे. मुंह संभाल के. मराठे कधी पळत नाहीत, पळायला लावतात. मसूद, इतने बड़े मेहमान से ऐसे बात करते हैं? राजा साहब, आइए, तशरीफ रखिए, तशरीफ रखिए. ही झाली राजांची वागायची पद्धत. शिवाजी कहाँ है? ये क्या गुस्ताखी है फासिल खान? जौहर साहब, शिवाजी किधर है? ये सामने बैठे हैं राजा साहब. शिवाजी, ये शिवाजी नहीं है. फाजिल खान, होश में तो हो. क्या बक रहे हो? नशा करके आए हो? नहीं, और ये शिवाजी नहीं है. हमने देखा है उसे एक ही पल, और वो चेहरा हम जिंदगी भर नहीं भूल सकते. नहीं भूल सकते. ये शिवाजी नहीं है. मसूद, यकीन कीजिए हम पर. ये क्या कह रहा है? मैं कह रहा हूं हुजूर, ये शिवाजी नहीं है. नहीं अब्बा हजरत, हमने तो पालकी पकड़ी थी. अब पालकी में तो राजा ही होगा ना. ये हमेशा जरूरी नहीं होता. राजा, शेवटचा मुजरा. धन्य धन्य बाजी प्रभुवीर आहे. धन्य धन्य बाजी प्रभुवीर, धन्य धन्य बाजी प्रभुवीर. रण धुरंधर शूर पातर, तसा तो धगधगता अंगार. दिवस असो वा असो अंधार, रण मैदानी लढे झुंजार. जी जी जी. इकडे तुवर बाजीनं गजापूरची खिंड गाठली,
आणि बाजी म्हणतायत राज राज आता येळ करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा. राज म्हणतायत नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय, आता जे होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणतायत नाही राज राज लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज आपण विशाळगडावरती रवाना व्हा आणि आपण पोचलात की आम्हाला तोफेचा इशारा द्या, तुवर आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काय. रायाजी, जी बाजी काका, काय झालं? आपण कितीही धावलो तरी गनिमाता दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजांना घेऊन पुढे आम्ही कशाला? कोयाजी होतील राजांना घेऊन छान पुढं. कुणीही पुढे जाणार नाही. राजे अहो ऐका, राजा ऐका, तुम्ही गनिमाच्या हाती सापडलात तर पुरी मराठशाही वाहून जाईल तुमच्या रूपानं. करणीशिवाय शेवटी काय उरतं रायाजी? इतिहास सांगेल, खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं मारला गेला. राजा असं झालं तर बांधलांच्या झुंजारपणाला भट्टा लागल. पुढच्या पिढ्या विचारतील, बांधल होते नव तिथं, काय करत होते? ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांदलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला, नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. राजे पुरे झाला युक्तिवाद, वेळ नाही आपल्याकडे. पण बाजी, वेळ ओळखा राजे. उगाच एरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील, इथे आपेश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण धन्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ करा. कोयाजी, होय बाजी. नाही बाजी, आम्ही तुम्हाला, फुलाजींना, रायजींना, आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. गुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी, झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी, जा राजे, जा. जा राजे, राजा जा, जा राजे, जा राजे. पुढे वा. राजे जा तुम्ही, आम्ही आहोत. राहतोय, जा. येतो. जा राजे, पुढे वा राजे. विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. या राजे, या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. जय भवानी, जय भवानी. ओ बाजी काका, सांगा आता काय करायचं? सांगतो. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा, का लढतोय? उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो, स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामीत काढलीत ना, आता ती गुलामी हटून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने.
त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही सगळे दमलेले आहात, त्रासलेले आहात, जखमी आहात, पण आज हे असंच सोडू नका. या जखमांकडून, तारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच आहे. तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार आहोत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर 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 हर. यलगार हो. बाजी, लवकर या, वाट पहा. रक्ताने भिजले बाजी, थांबाया होई नाराजी. तमनाही मला र माझी, बाजी लावीन शिवाजी बाजी. कधी पोचल तेथे गडावरी राज शिवाजीजी. कधी पोचल तेथे गडावरी. ती म्हणतायत राज, आपण अजून गडावरती पोचणार नाहीत राज. जोवर आपण गडावरती पोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि मग त्याच वेळेला तोफांचा आवाज झाला, थांब थांब थांब. धडाडा आवाज कडाडला,
ठेवली चाल बाजीने केले जीवाचे रान जी जी जी. आणि म्हणतायत राजे धन्य बाजी धन्य. जर का या खिंडीतली मातीत पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर का खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील हर 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 हर. असे होते स्वराचे सूर्य. असे होते स्वराज्य सूर्य दाविले शौर्य वर्णवे कार्य. लढली ती गजापूरची खिंड. वीर बाजी प्रभू बल दंड नागरमर. आजरमर केली पावन खिंड हाजी. श्री सिद्धिविनायक दृष्ट मंडळ कावेरी यांच्या तर्फे पावन ठिकाणी गावा आपण मायबाप शांततेमध्ये राहिलो त्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. असंच प्रेमांच्या मंडळावरती लावले आपली दूरदृष्टी असावी. हे सर्व कलाकार श्री सिद्धिविनायक दृष्ट मंडळ कावेरी यांच्यातीलच आहे. आज प्रथमच आपल्या गावामध्ये असा कार्यक्रम करण्यात आला. आपण सर्वांनी शांततेमध्ये पाहिजे मंडळ आपलं आभारी आहे. शतशास्त्र